नमस्कार, वेलकम इन माय चॅनल ऑल व्ह्यूज इन वन ग्लास गॅलेक्सी वर्ल्ड विथ सारिका केदार. माझ्या व्ह्यूअर्सला सबस्क्रायबरला आज दुसरी मेजवानी आहे. जी मेजवानी जाणार आहे आपण घेणार आहोत, त्याचा आस्वाद घेणार आहोत वणी सप्तशृंगी गडावरती. आज आहे जागतिक महिला दिन आणि त्यामुळे मी सर्वांना, माझ्या व्ह्यूअर्सला, माझ्या सबस्क्रायबर्सला, त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तर चला बरं, आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो. धन्यवाद. वणीगडावर जाण्यासाठी मी आता वेटिंगला थांबले आहे. स्कूल बसची वाट बघते मी स्टॉपवरती नाशिकला. सोग्रस वाट्यावरतून भाबडबारी घाटाकडे चालले, स्कूलकडे, SKD इंटरनॅशनल स्कूलकडे. आता शाळेत गेल्यानंतर, SKD शाळेत गेल्यानंतर माननीय स्कूलचे जे ओनर आहेत देवरे सर, माननीय देवरे सर आणि माननीय मीना मॅडम देवरे यांच्या सहयोगाने आणि सौजन्याने, त्याचप्रमाणे आमचे जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय पाटील सर, सुनील पाटील सर यांच्या सौजन्याने, मार्गदर्शनाने आज आम्ही वणीगडाकडे प्रस्थान करणार आहोत. स्कूल बसकडे मी जात आहे. वणीगडाकडे आई भगवतीच्या दर्शनाकडे फार आतुरतेने प्रस्थान केलेलं आहे आणि आतुरता आहे की आई भगवतीचं चांगलं दर्शन व्हावं, याकरता आता आम्ही निघलो आहोत. हसत खेळत वणीगडाकडे प्रस्थान केलेलं आहे. थोडंसं मनोरंजन पण व्हायला पाहिजे, कारण की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये फक्त काम आणि कामच दिसतं, परंतु स्वतःकडे लक्ष द्यायला आणि स्वतःचे मनोरंजनासाठी काहीच होत नाही. त्यामुळे आज थोडंसं वेगळं काहीतरी. फार कोरड पडून गेली होती, उन्हाळा आहे, तीव्र उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे ऊस पिणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे पहिल्यांदा ऊसाचं गुऱ्हाळ दिसलं आणि मग तिथे ऊस पिण्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. त्यावरती गडावर जाण्यासाठी आम्ही नंतर निघलो घाटातून. ह्या व्हिडिओतून असा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे की शिक्षण तर प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायचंच आहे, परंतु आपल्या धर्माचं रक्षण करणं, आपल्या देवदेवतांचं रक्षण करणं, त्यांची पूजा अर्चना करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पायऱ्यांनी गडावरती जाण्याची, आई भगवतीचं दर्शन घेण्याची मनापासून इच्छा होती, परंतु वेळ कमी असल्या कारणाने आणि सापुताऱ्यालाही जायचं होतं, त्यामुळे आम्ही काय ठरवलं की आता आपण काय करू, रोपवेने जाऊ. त्यासाठी तिकीट घर जे आहे तिथे आम्ही गेलो. रोपवेच्या कार्यालयामध्ये आतमध्ये गेल्यानंतर एकदम सुबक आणि इतकं सुंदर चित्र आम्हाला दिसलं. एकदम सुंदर डेकोरेशन केलेले दुकानं होते, तिथे विविध प्रकारच्या छान छान वस्तू होत्या. मग मी त्याच्यामुळे माझं मन आवरलं नाही आणि मी छोटासा व्हिडिओ घेऊन घेतला. त्यानंतर पितळेच्या धातूच्या इतक्या सुंदर सुबक मूर्ती वस्तू तिथे दिसल्या, त्यामुळे त्या स्टॉलचाही छोटासा व्हिडिओ मी बनवून घेतला. हे एवढं सर्व पाहून झाल्यानंतर लगेच रोपवेकडे प्रस्थान केलं आम्ही. तिथे गेल्यानंतर रोपवेसाठी प्लॅटफॉर्म केलेले होते. 10 प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्लॅटफॉर्म केलेलं होतं.
नाही गर्ल्स लेडीज ऐकतच नाही गर्ल म्हणलं का लगेच गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर गर्दी तर फारच होती, परंतु तरी आई भगवतीचं दर्शन झाल्यानंतर मनाला फार हायसं वाटलं आणि पुढे सरकत हळूहळू जायला लागलो. नाशिकवरूनच ओटी नारळाच्या सर्व वस्तू मी घेतलेल्या होत्या, सवासणीला द्यायच्या, आई भगवतीला द्यायच्या, त्या तिथे वाहिल्या आणि मस्तपैकी 1-2 गजरे घेतले आईचे आणि पुढे निघालो. आई भगवतीच्या गाभाऱ्यामध्ये आई भगवतीच्या मूर्तीसमोर ज्योत लावली जाते आणि मोठा त्रिशूल आई भगवतीचा ठेवलेला आहे. ज्या त्रिशूलाने तिने महिषासुराचा वध केला, इतर राक्षसांचा वध केला, त्याचं प्रतीक म्हणून ते आहे. व तिथे फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा मोह मला काही टाळता येईना. त्यानंतर पुन्हा रोपवेने खाली आलो आणि खाली आल्यानंतर आता थोडंसं भूक लागल्यासारखं वाटायला लागलं. त्याच्यामुळे आता काहीतरी खाण्याचं नियोजन करण्याचा मी विचार केला. वणीगडावरचं दर्शन झाल्यानंतर आता सापुताऱ्याला आम्ही फिरण्यासाठी म्हणून निघालो. SKD इंटरनॅशनलच्या मॅनेजमेंटने आम्हाला ही जी सुंदरशी ट्रिप दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता आई भगवतीच्या कृपेने दर्शन झालेलं आहे आणि आता सापुताऱ्याकडे जाण्यासाठी आता आम्ही निघत आहोत. तर हा व्लॉग मी इथंच थांबवत आहे. दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू सापुताऱ्यामध्ये. बाय.